नमस्कार शेतकरी बांधवांनो, मराठी दरबार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही आमच्या मराठी दरबार या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या पिकाची तुम्हीच नोंद लावायची आहे। त्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप वापरायचं आहे। तर बघा, यासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर आवाहन शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे। आता या रब्बीचंच पाहायचं झालं तर 1 डिसेंबर 2024 पासून रब्बी हंगाम मोबाईल ई पीक पाहणी सुरू आहे आणि 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करू शकता। त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी, अजूनही वेळ आहे, त्याच्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी आपल्या रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची नोंद करणे हे बंधनकारक आहे। जर तुम्ही ही पीक पाहणी केली नाही तर या शेतकऱ्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे। तर बघा, जर तुम्ही ही पीक पाहणी केली नाही म्हणजे तुमच्या पिकाची नोंद जर तुम्ही लावली नाही तर तुम्हाला कुठल्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे ते आपण पाहूया। तर बघा, यासाठी तुम्हाला 2024-25चा जर समजा 7/12 काढायचा आहे तर तो सुद्धा तुम्हाला आता निघणार नाही। तसेच जर तुम्हाला एखादं कृषी कर्ज प्रकरण करायचं असेल तर त्याच्यासाठीही तुम्हाला कर्ज प्रकरणासाठीही तुम्हाला अडचण येणार आहे। तसेच जर तुम्ही समजा पीक विमा भरलेला आहे परंतु तुमच्या पिकाची ई पीक पाहणी तुम्ही नोंद लावलेली नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला पीक विम्याचं सुद्धा तुम्हाला रक्कम मिळणार नाही। तसेच जर तुम्ही ई पीक पाहणी केलीच नाही तर तुमचा जो 7/12 आहे त्याच्यावरती कुठलंही पीक नसल्यामुळे, कुठल्याही पिकाची तुम्ही नोंद न लावल्यामुळे ते क्षेत्र पडीक दिसणार आहे। तसेच 7/12च्या निगडीत ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा तुम्हाला लाभ भेटणार नाही। तसेच जमीन खरेदी विक्री करताना सुद्धा आपल्याला चालू पिकाची नोंद आहे का ते सुद्धा, चालू पिकाची नोंद आहे का नाही ते सुद्धा बघितलं जातं आणि ते जर नसेल तर त्याच्यासाठी खरेदी विक्रीसाठी सुद्धा तुम्हाला अडचण येऊ शकते। तसेच जी काही शासकीय अनुदानं भेटतात शेतीची त्याच्यासाठीही तुम्हाला अडचण येऊ शकते। समजा भविष्यात तुमच्या पिकाचं काय नुकसान झालं तर त्या पिकाचे नुकसानीचे ई पंचनामे करायचे असेल तर त्याच्यासुद्धा तुम्हाला ई पीक पाहणी करणं बंधनकारक आहे। आता उदाहरण पाहायचं झालं तर बघा, समजा तुमचं एखादं पीक कुठलं नुकसान झालं आणि तुम्ही जर तलाठ्याला सांगितलं की बाबा आमचं नुकसान झालेलं आहे की तुम्ही पंचनामे करा, तर ते पंचनामे करण्यासाठी जर तुमचं पिकाची नोंदच तुमच्या 7/12 नसेल तर त्याचे ई पंचनामे कुठल्या हिशोबाने करणार? त्याच्यामुळे तुम्हाला ते पंचनामे सुद्धा होणार नाहीत तुमचे। पंचनामे नाही झाल्यामुळे तुम्हाला जे काही तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते सुद्धा नुकसान तुम्हाला भेटणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे। सर्व खातेदार शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवर ई पीक पाहणी आणि DCS 3.03 हे ॲप घेऊन आजच आपल्या पिकाची नोंद करणं गरजेचे आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पहिल्या टप्प्यातच आपल्या शेतात जाऊन ई पीक पाहणी ॲप घेऊन ही ई पीक पाहणी करून घ्यावी। समजा नंतर सगळ्यांचा एकदाच लोड येतो त्याच्यामुळे ॲप स्लो चालतं आणि ॲप स्लो चालल्यामुळं तुम्हाला परत त्याची अडचणींचा सामना करावा लागतो। त्याच्यामुळे आपल्या पिकाची नोंद करून घ्या। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।